नमस्कार. आजची सर्वात मोठी बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल. हो, या योजनेबाबत एक खूप महत्त्वाचं अपडेट समोर आलं आहे, जे महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी अत्यंत आनंदाचं आहे. चला तर मग जाणून घेऊया नेमकं काय आहे हे अपडेट. हो, राज्य सरकारकडून राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी भेट जाहीर झाली आहे. खरं तर ही एक अशी घोषणा आहे जीची सगळेच जण वाट पाहत होते आणि यामुळे लाखो कुटुंबांना नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे. आणि ही भेट म्हणजे काही नुसतं आश्वासन नाहीये, तर ही आहे थेट आर्थिक मदत, थेट बँक खात्यात. सरकारनं फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा निधी एकदम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करायला सुरुवात केली आहे. पण मग साहजिकच प्रश्न पडतो की ही रक्कम नेमकी किती आहे आणि किती जणांना याचा फायदा मिळणार आहे. चला या सगळ्याची सविस्तर माहिती घेऊया. तर सगळ्यात आधी बोलूया खात्यात जमा झालेल्या निधीबद्दल. महत्त्वाचं म्हणजे हा हफ्ता केवळ एका महिन्याचा नाहीये, तर फेब्रुवारी आणि मार्च अशा 2 महिन्यांची रक्कम एकत्रच देण्यात आलीय. सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हा निधी वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि यामुळे या योजनेला आता एक चांगली गती मिळालीय असं म्हणायला हरकत नाही. आता आपण जरा आकडेवारी पाहूया, म्हणजे ह्या योजनेची व्याप्ती किती मोठी आहे याचा आपल्याला अंदाज येईल. नक्की किती रक्कम आहे आणि किती महिलांपर्यंत ही मदत पोहोचते आहे. तर प्रत्येक पात्र महिलेच्या खात्यात तब्बल 3,000 रुपये जमा करण्यात आले आहेत. हो, फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा हा एकत्रित हप्ता आहे आणि त्यामुळे साहजिकच ही एक मोठी आर्थिक मदत ठरते. आणि आता लाभार्थ्यांचा आकडा पाहूया. तो तर खरंच खूप मोठा आहे. तब्बल 1,08,00,000पेक्षा जास्त महिलांना या सन्मान निधीचा लाभ मिळत आहे. विचार करा, किती मोठा आकडा आहे हा. हा एकच आकडा आपल्याला सांगून जातो की ही योजना संपूर्ण राज्यात किती खोलवर पोहोचली आहे आणि तिचा प्रभाव किती मोठा आहे. हो, ही मदत जाहीर झाली, पण ती प्रत्येक पात्र महिलेपर्यंत पोहोचावी यासाठी सरकार काय पावलं उचलतंय, चला तेही पाहूया. यासाठी सरकारने प्रशासनाला अगदी स्पष्ट निर्देश दिले आहेत. पहिलं म्हणजे ज्या लाभार्थ्यांचं आधार लिंकिंग बाकी आहे ते तातडीने पूर्ण करा. आणि दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकही पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची विशेष काळजी घ्या. ही तर झाली आत्ताच्या हप्त्याची गोष्ट. पण पुढे काय? या योजनेच्या भवितव्याबद्दल काय? तर त्याबद्दलही सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत हे स्पष्ट करण्यात आलं आहे की या योजनेचे पुढचे हप्तेही वेळेवर मिळावेत यासाठी संपूर्ण आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. याचा सरळ अर्थ असा की ही योजना पुढेही अविरतपणे सुरू राहणार आहे. म्हणजे एक गोष्ट आता स्पष्ट आहे, ही काही एकदाच मिळणारी मदत नाही. ही योजना यापुढेही सुरळीतपणे चालू राहील आणि लाभार्थींना नियमितपणे आर्थिक आधार मिळत राहील. आता या सगळ्याचा लाभार्थी महिलांवर नेमका कसा परिणाम होतो किंवा त्यांना नेमका काय फायदा मिळतो हे थोडक्यात समजून घेऊया. या योजनेतून मिळणारे फायदे दुहेरी आहेत. एकीकडे थेट खात्यात पैसे जमा झाल्यामुळे तातडीचा दिलासा मिळतो आणि दुसरीकडे भविष्यातही हप्ते वेळेवर मिळतील ही जी सरकारकडून हमी मिळाली आहे त्यामुळे एक प्रकारची आर्थिक सुरक्षिततेची भावना निर्माण होते. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर हे अगदी स्पष्ट आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आज महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी एक मोठा आर्थिक आधारस्तंभ ठरत आहे. ही सगळी माहिती समोर आल्यानंतर एक विचार नक्कीच मनात येतो की महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेलं हे पाऊल किती महत्त्वपूर्ण ठरू शकतं.